सध्या ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, सायबर क्राईमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. पोलीस स्टेशनला काल तक्रार आली होती की फिर्यादीला सुरुवातीला टेलिग्रामवरून मेसेज करण्यात आला. त्यांना त्याच्यानंतर गुगलवरती जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन, इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचे व्हिडिओज लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतील असं आमिष दाखवलं गेलं. सुरुवातीला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेही टाकले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडे त्यांना पेड टास्क देण्यात येतात. ते पेड टास्क दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू असे करून 11,31,000 रुपये फिर्यादीकडून घेऊन फिर्यादीला ते नंतर तुम्हाला दामदुप्पट परत करू असं सांगून त्या पैशाची त्यांची फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे. अशा प्रकारचे जे फ्रॉड सध्या जे वाढलेले आहेत, जेणेकरून टेलिग्रामवर मेसेज येतात, त्याच्यामध्ये टास्क दिलं जातं, टास्क फुलफिल करायला सांगितलं जातं. तसंच MSCBचे मेसेज येतात. MSCBमध्ये तुमचं बिल भरला केलेलं नाही आहे, तुमचं मीटर कट होईल तर किंवा तुमच्या अकाउंटमध्ये चुकून पैसे आलेले आहेत, ते पैसे आम्हाला रिटर्न करा किंवा OTP मागितला जातो. बऱ्याचशा प्रकरणामध्ये अशा म्हणजे कंप्लेनंट जे असतात, जे विक्टिम्स असतात, ते विक्टिम्स त्यांना त्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यांना स्वतःचे डिटेल्स देतात आणि त्याच्यामधून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. सध्या माझं जनतेला आव्हान हेच राहील की अशा प्रकारचे कुठल्याही मेसेजना, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. अशा प्रकारचे कुठलेही मेसेज जर तुमच्या मोबाईलवर आले, कुठलीही बँक तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन मागत नाही, कुठलाही MSCB तुम्हाला कॉल करून तुमचं बिल भरलेलं नाही म्हणून फोन करत नाही आणि अशा प्रकारचे जे काही मेसेजेस असतात ते मेसेज अवॉइड करा आणि त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या मोबाईलचे डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका.